आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतीये साद तुला भाग 17. एवढं सगळं झाल्यावर मल्हार येऊन माफी मागत होता. नंदिनीला आश्चर्य वाटत होतं. आता का आलाय तो? का आणखी काही डाव असेल? तिला खूप सारे प्रश्न छळत होते. दिवसभर विचार करून तिचं डोकं दुखू लागलेलं. जेवण वाढताना आणि करतानाही ती शांतच होती. नीनाच्याही लक्षात आलेली ती गोष्ट, पण एकांतात विचारावं असा विचार करून ते शांत होते. रात्रीची जेवणं आणि सगळं आवरून आल्यावर नंदिनी आपल्या रूममध्ये आली. निनाद लॅपटॉपवर काही करत होते. तरीही नंदिनी आत येताच त्यांची एक नजर तिच्याकडे गेल्या वाचून राहिली नाही. ती आताही तिच्याच विचारात दार लावून आत आली आणि बेडवर बसली. मध्येच बाम घेऊन डोक्याला लावला आणि झोपायचं होतं, पण ते सोडून तशीच बसलेली. तिला आठवत होतं तेव्हा ते गावातच राहत होते. दोघांचं लग्न विचित्र परिस्थितीत झालेलं, तरीही निनादच्या घरी तिचा गृहप्रवेश थाटात झालेला. लग्नानंतरची ती पहिलीच रात्र, पण दादाने सगळे संबंध तोडले म्हणून ती दुःखी होती. सावत्र आईकडून तर कसली अपेक्षा नव्हतीच, पण दादा ज्याला ती मानायची आणि तोही तर तिला मानायचा, पण फक्त या एका लग्नाने सगळ्या गोष्टी बदलल्या होत्या. त्याचा इतका खोल द्वेष तिच्या मनात खोलवर टोचत होता. पुन्हा या घरात पाऊल ठेवू नकोस, तू आम्हाला मेलीस, हे त्याचं वाक्य तिला आजही प्रचंड कुरतडत होतं. आणि निनाद, त्यावेळी त्यांनीच तर आधार दिला होता, किती जीव लावला, तेही काहीही संबंध नसताना. ते नसते तर काय झालं असतं आपलं, हा विचार तिला छळत होता. तसंही आयुष्यात तिचं असं म्हणणारं कोण होतं या जगात? भाऊच, पण त्यानेही दूर केल्यावर कुठे जाणार होती ती? पण निनादने तिला आपलं केलं. या घोर काळ्या रात्री ती जागीच होती. झोप तरी कशी येणार होती म्हणा. पण अचानक मध्यरात्रीच मेन डोर धाडधाड करत वाजू लागलं. खूप सारे लोक असावेत दाराबाहेर. ते बहुतेक निनादला मारायला आलेले. आत्ताही ते आठवून तिच्या काळजाचं पाणी होत होतं. म्हणून तर ते गाव सोडून तेव्हाच पुण्यात राहायला आले. पण आज इतक्या दिवसांनी प्रभाकर दादा आणि त्याचा मुलगा मल्हार आता हे द्वेषाचं बीज असंच वाढवत नेणार आहेत का? माझ्या शरयूच्या आयुष्यात काटे पेरणार आहेत का? त्याला भेटून हात जोडून आमच्या घरापासून दूर राहा असं सांगितलं तर ऐकतील का ते? भाऊक नंदिनीच्या मनात नाना तऱ्हेचे विचार थैमान घालत होते. एवढ्यात निनादने तिला हात लावून हलवलं. नंदिनी, काय कसल्या विचारात हरवली आहेस? काही नाही, ती म्हणाली. तसं निनाद हसले आणि डोळ्यांवरचा चष्मा बाजूला करत लॅपटॉप मिटला. कोणाला फसवतेस नंदिनी? गेले 24-25 वर्ष झालं ओळखतोय मी तुला. बोल, काय त्रास देतय? निनाद आता लॅपटॉप जागेवर ठेवून तिच्या समोरच येऊन बसलेले. निनाद समोर तिला असं लपवता आलं तरी असतं का? अगं बोल, ते पुन्हा म्हणाली. तशी नंदिनी बळेच हसली, पण तिचं ते हसणं लगेच विरून गेलं. निनाद, कसं सांगू का नको? काही कळत नाही. सांगितल्याशिवाय मला कळेल का? आणि लपवण्या इतकं आहे म्हणजे काहीतरी आहे हे नक्कीच. काय झालंय? सकाळी मी नेहमीप्रमाणे भाजी घेऊन येताना तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती होती. ते पाहून नीनाच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह उमटलं. भाजी घेऊन येताना काय झालं? तो प्रभाकरचा मुलगा. तो काय? त्याने काय केलं? केलं असं नाही हो, पण आपल्या घरासमोर होता. काय? तो इथं कशाला आला होता? तुला काही म्हणाला का तो? तू मला फक्त सांग हा नंदिनी. निनादचा स्वर काळजीने भरलेला होता. मला काही म्हणाला नाही होतो, बस माफी मागत होता. आणि शरयू कुठे विचारत होता. काय? ओ रिअली? काहीतरी आणखीन डाव दिसतोय त्याचा.
नंदू त्याच्याकडे लक्ष देणार नाहीयेस, ओके? नीनाचा स्वर आता कठोर होता, पण त्याच्याकडे पाहून वाटलं की त्याला पश्चाताप होतोय. पण असंही वाटतंय की मुळातच भावनिक असलेली नंदिनी कन्फ्यूज्ड होती. नंदू, तुला अजूनपर्यंत माणसं ओळखता येत नाही आहेत का? तर म्हटलं की ताक ओळखता आलं पाहिजे. भावनिक होऊन विचार करू नकोस नंदू, आता तरी शहाणी हो. नीनाच्या बोलण्यात आता वेदना होती. हो, मला माहितीये, मलाही हीच भीती वाटते की माहीत नाही अजून काय हेतू घेऊन आलाय तो. पण का त्रास देत असतील हो ते आपल्याला? मी असा कोणता गुन्हा केलाय निनाद की अजूनही तो भूतकाळ माझा पाठलाग करतोय? नंदिनी गहिवरली. भाऊ कसण्याचा गुन्हा केलायस तू, आणखी काहीच नाही. समोरच्याच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवतेस, हा गुन्हा आहे तुझा. म्हणून मी सांगतो ते ऐकणारेस. आता तरी ऐकणारेस की नाही तू नंदू? अहो ऐकते हो, पण खरंच तो बदलला असेल आणि त्याला पश्चाताप होत असेल तर? बदलला असेल नसेल, पश्चाताप होत असेल नसेल, आपल्याला माहीत नाही आहे ना. आणि असंच असतं तर आपल्याला मिळणारे प्रोजेक्ट मिळवायचा तो का प्रयत्न करतोय? काय? तो तो असं करतोय खरंच? असा खूपदा प्रयत्न केलाय त्याने, बट आय डोंट केअर. कारण प्रोजेक्ट आपल्यालाच मिळालेत. प्रोजेक्ट कामाच्या गुणवत्तेवर मिळतात ना की लॉवर बीट देऊन. निनाद उपहासाने हसले. निनाद, इतके कसे काय शांत राहून परिस्थिती हाताळता तुम्ही? तुमची हीच गोष्ट मला नेहमी भावते. नंदिनीच्या डोळ्यात निनादबद्दल निस्सीम प्रेम आणि आदर होता. हो का? पण महाराणी साहेबा, आता विचार करून झाला असेल तर आराम करायचा का? आराम कर. आय नो, दिवसभर याच गोष्टीचा विचार करत बसली असणार तू. झोप आता. ते तिच्या गालावर थोपटत म्हणाले आणि नंदिनी मान हलवत गोड हसली. मी आलोच फ्रेश होऊन, म्हणत निनाद उठून फ्रेश व्हायला गेले. निनादचा शांतपणा आणि आत्मविश्वास तिलाही एक प्रकारचं प्रोत्साहन देत होता. नंदिनीने मनाशी काहीतरी ठरवलं आणि ती तिच्या जागेवर आडवी झाली. शरयू, वनराज आणि निनाद हेच माझं पूर्ण जग आहे आणि या जगात उलथापालथ घडवणाऱ्या कोणालाच प्रवेश असणार नाही. नाही, मी त्याला माफ करेन, ती मनाशी म्हणत होती. प्रांजलचा सकाळचा मेसेज इकडे अर्थातच शरयूच्या मनालाही त्रास देत होता. मल्हार मला शोधत आलेला. मला? पण आता कशासाठी? अंथरुणावर पडलेल्या तिच्या मनात हेच विचार चालू होते. कोणाशी बोलावं वाटत होतं, पण बोलायचं कोणाशी? आणि आता खरं तर कोणाशी बोलूही वाटत नव्हतं. प्रांजल म्हणते त्याला पश्चाताप होतोय. पश्चाताप हा शब्द शोभतो तरी का त्याला? ज्या माणसाने इतक्या क्रूरपणे, इतक्या थंडपणे माझा विश्वास तोडला, माझ्यासमोर तिला प्रपोज केलं आणि तिला सर्वांच्या समोर किस, मी हे कधीच विसरू शकत नाही. हा माझा घोर अपमान होता. जो माझ्या भावनांना फक्त एक खेळ समजत होता, तो माणूस पश्चाताप करेल? अशक्य. हा त्याचा नवीन डाव असणार. नक्कीच त्याला वाटलं असेल मी अजूनही त्याच्यासाठी वेडी आहे. त्याला पुन्हा मला जाळ्यात अडकवायचं असेल. पण का? त्याने तर सूड घेतलाय ना. मग आता काय राहिलंय? का शोधतोय तो मला? माझा नंबरही मागतोय. आणि प्रांजल, तिला कसं वाटलं की त्याला पश्चाताप होतोय? ती पण त्याच्या बोलण्याला फसली की काय? देवा, मी कसा विश्वास ठेवू? त्याने माझ्या आयुष्यातून माझा आनंद, माझा आत्मविश्वास सगळं काही हिरावून घेतलंय. आता परत येऊन त्याला काय हवंय? एवढं सगळं करून त्याचं अजूनही समाधान झालं नाहीये. पण मला माझं संरक्षण करायलाच हवं. मला पुन्हा तुटायचं नाहीये. नाही, मी पुन्हा विश्वास ठेवू शकत आहे. हा नक्कीच त्याचा नवा डाव आहे. मी पुन्हा फसणार नाही, कधीच नाही. स्वतःला बजावत तिने ब्लँकेट अंगावरून ओढून घेतलं आणि डोळे घट्ट मिटले. ती बस आता पुढे जाण्याचा विचार करत होती. दिवसामागून दिवस जात होते. ना रणजित शरयूबद्दल माहिती काढू शकलेला, नाही मल्हार स्वतः ती माहिती मिळवू शकलेला. प्रांजलला एकदा भेटायला गेला होता,
पण तिने ना सरळ तोंडी उत्तर दिलेलं, उलट त्याचा आणखीनच अपमान केलेला. सत्य कळल्यानंतर त्या 2-3 दिवसात मल्हारची अवस्था फारशी ठीक नव्हती. त्यामुळे आई आणि बाबा आणखी 4 दिवस तिथं राहिले आणि निघून गेले. मल्हारलाही त्यामुळे एक प्रकारचा आधार मिळालेला आणि तो या गोष्टी हळूहळू पचवत होता. बॅक ऑफ द माइंड शरयू आणि तिच्या आठवणी होत्या, त्या छळतही होत्या, पण त्याचा नाईलाज होता. यातच 15-20 दिवस उलटले. शहरात आणलेला कन्स्ट्रक्शन बिझनेस नव्या उंचीवर न्यायचा हेच एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं मल्हारने. तेही कोणाचा, स्पेसिफिकली नीनाचा प्रोजेक्ट न मिळवता. साईड बाय साईड शरयूबद्दल माहिती मिळवत होताच तो, पण त्याला वेळ लागत होता. त्याने स्वतःला बस कामात बिझी करून घेतलेलं, कारण शरयूचे हे विचार त्याला प्रचंड अस्वस्थ आणि बेचैन करायचे. दिवसभर कामात असला तरी रात्रीचा अंधार त्याला अस्वस्थ करायचा. आताही तो कामात बिझी त्याच्या ऑफिसमध्ये होता. दुपारची वेळ होती, एवढ्यात त्याला आईचा फोन येऊ लागला. आईचा फोन म्हणताना त्याने तो लागलीच उचलला. हो आई, बोल ना, काय म्हणतेस? कसा आहेस मल्हार, सगळं ठीक? हो, ठीकच म्हणायचं आई. मल्हार, आजी विचारत होती, तू अजिबात कॉल करत नाहीस. आधीसारखा त्यांच्या मागे पुढे असायचास आणि आता? मला इच्छाच होत नाही आई. मग सगळं तिने भरवलेलं आठवतं. त्यापेक्षा नकोच. मला नाही वाटत मला तिच्याशी आता नीट बोलता येईल. तरीही असो, कधी येणारेस गावी? त्या दिवशी इतका आजारी होतास, मला आठवण येते बाळा तुझी. बघूया, संडेला यायचा विचार करतोय. खरंच? बरं झालं. मग मल्हार, आपल्या बाजूचा तो शशी, बिना आई बापाचं पोर, त्याचा वाढदिवस आहे रे. त्याच्यासाठी एखादं गिफ्ट आणशील? हो आणतो. अरे हो, विसरलोच. परवाच संडे. उद्या मला नाही जमणार. एक काम करतो, आत्ताच निघतो. आई, पण काय आणू? 6-7 वर्षाचं ते पोर, आण रे, तुला आवडेल ते, आई म्हणाली. बरं ठीक आहे, चल आत्ताच घेऊन येतो, काळजी घे, भेटू संडेला. हो ये, आई म्हणाली आणि मल्हारने फोन ठेवला. मनाशी काही विचार करत त्याने कारची कीज घेतली आणि गिफ्ट घ्यायला निघाला. ती दुपारची 4ची वेळ होती. मल्हारने गिफ्ट शॉपीमध्ये येऊन गिफ्ट घेतलं आणि कारमध्ये दुसऱ्या सीटवर ठेवून कार सुरू करणार एवढ्यात त्याला शरयूची आई, म्हणजे त्याचीच आत्या, रोडच्या दुसऱ्या बाजूला दिसली. मल्हार लगेचच कारमधून उतरला आणि पटकन कार लॉक करून तिच्याकडे आला. आत्या, तू एकटीच इथं काय करतेस? तुला सोडू का? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? का असं मागे लागला आहेस? आत्या, तुझा गैरसमज झालाय. मला मान्य आहे, मी चुकीचा वागलो, पण मी तुझ्या पाया पडते. कृपा करून तू माझ्या शरयू आणि माझ्या घरापासून दूर राहा. मी विनंती करते तुला, प्लीज आम्हाला सुखाने जगू दे, प्लीज. आत्याच्या डोळ्यात पाणी भरलेलं. आत्या, अगं असं का म्हणतेस? तू प्लीज असे हात नको जोडूस. मी लहान आहे ग तुझ्यापेक्षा. तो तिचे जोडलेले दोन्ही हात हातात पकडत म्हणाला. एवढ्या जोरात येऊन त्याला कोणी धक्का दिलाय, बस एवढंच कळलं. तो धक्का इतका जबरदस्त होता की मल्हार एकदम जमिनीवर कोसळला. कुठून तरी आलेल्या वनराजने ते दृश्य पाहिलेलं, आईचं तावाने बोलणं आणि मल्हार तो तिथंच होता. मग मात्र त्याचं डोकं सटकलं. तुला माज आलाय का रे? तुला आज मी सोडत नसतो, म्हणत त्याने मल्हारला हा म्हणून मारायला सुरुवात केली. वनराज, वनराज, सोड त्याला, चल इथून निघू आपण. वनराज, ऐकणार आहेस का? नंदिनी त्याला समजावायचा प्रयत्न करत होती, पण चिडलेला वनराज ना तिला ऐकत होता ना तिला त्याला सांभाळता येत होता. आधी माझ्या बहिणीला फसवलंस आणि आता माझ्या मॉमला त्रास देतोयस, यू बास्टर्ड. मनात भरलेला राग ओकत तो हे म्हणता एक एक पंच मल्हारच्या तोंडावर मारत होता. मल्हारच्या ओठातून आता रक्त येऊ लागलेलं, पण 4 लोकांना लोळवायची ताकद असलेला मल्हार आज मुकाट्याने मार खात होता. वनराज, आय एम सॉरी. मार मला तू हवं तर, पण मी बस माफी मागत होतो. खरंच चुकलोय मी, आय एम गिल्टी, मल्हार बोलत होता.
मध्ये असलेले लोक त्या दोघांच्यात पडले आणि मल्हारला मारणाऱ्या वनराजला आवरत बाजूला घेतलं. वनराज, सोड त्याला, बस झालं, चल इथून आधी. नंदिनी म्हणाली, पुन्हा तू बस वाटेला जा रे, मग सांगतो मी तुला. वनराज त्याला शेवटची धमकी देऊन गेलाच. दोघंही निघून गेले तेव्हा मल्हार कसाबसा स्वतःला सावरत उठला. ओठांवर आलेलं रक्त टिपलं आणि तसाच कसाबसा कारकडे येत कारमध्ये बसला. त्याला आता रडू येऊ लागलेलं. हे सगळं त्या आजीमुळे, जिच्या सांगण्यावरून मी हे केलं. ही माझी चूक आहे. हो, माझीच आहे. पण आजी, तुझ्या या दांभिक अहंकारापायी तू माझा ढालीसारखा वापर केलायस. हाच तुझा अहंकार मी मोडल्याशिवाय राहणार नाही. मी मल्हारास शपथ घेतो, ज्या मुलीला तू मला आयुष्यातून उठवायला लावलंस त्याच शर्यूला नाही मी माझी बायको म्हणून घरात आणलं तर मी नावाचा मल्हार नाही. आजचा भाग इथे संपलेला आहे. मल्हारने तर शपथ घेतली आहे की आजीचा अहंकार मोडण्यासाठी शर्यूला तो घरी आणणार आहे. पण खरंच तसं त्याला करता येईल का? त्यासाठी शर्यूने आधी त्याला माफी द्यायला हवी. बघूया मल्हार शर्यूची माफी मागण्यात यशस्वी होतोय का? त्यासाठी ऐकत रहा साद तुला. आणि कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.